आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीत शासकीय जमिनीची कथित हेराफेरी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा तत्कालीन सरपंच शंकर हिरामण खलाणे, तत्कालीन ग्रामसेवक संजय दयाराम देवरे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी उमाकांत वसंत बोरसे, सुनील भास्करराव देसले, राजेश चंद्रकांत सोनवणे व दत्तात्रय पांडुरंग सोनवणे यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपहार, फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कथित गैरव्यवहाराची रक्कम सुमारे 1,75,00,000 रुपये असल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार 2016 ते 2024 या कालावधीत संगनमताने जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीची सरकारी जमीन ग्रामपंचायतीची असल्याचा भास निर्माण करण्यात आला। कथित बनावट ठराव, अभिलेखांमध्ये फेरफार, घरपट्टी, पाणीपट्टीच्या पावत्या आणि इतर दाखल्यांच्या आधारे संबंधित जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे। संगणकीकरणाच्या प्रक्रियेत क्षेत्रफळातही फेरफार करून अखेर जमीन आरोपीच्या पत्नीच्या नावे बक्षीसपत्राद्वारे नोंदविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे। शासनाच्या वतीने बाजीराव दादाजी जगताप यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। तपासात आणखी धक्कादायक बाबी आणि संबंधितांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मी अजय गोविंदराव माळी 2015 ते 20 च्या दरम्यान नेर गावातील तत्कालीन सरपंच शंकर हिरामण खलाणे यांनी पदाचा दुरुपयोग करून त्याला हॉटेलसाठी व्यवसायासाठी जागा दिली व गावाच्या लोकांनी तो जो आहे भ्रष्टाचार काढण्याचा प्रयत्न केला, परंतु राजकीय प्रेशरमध्ये तो भ्रष्टाचार उघड झाला नाही व आम्ही तो दाखल न झाल्यामुळे आम्ही शासनाकडे वारंवार तक्रारी करून शासनाजवळ आम्ही कैफियत मांडल्या, परंतु शासनाने तो गुन्हा दाखल न केल्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुद्धा मागणी केली, आयजी साहेब यांच्याकडे मागणी केली आणि हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करावा अशी आम्ही मागणी केली। ग्रामपंचायतीने बनावट शिक्के, बनावट कागदपत्र तयार करून तत्कालीन सरपंच शंकर खलाणे व तत्कालीन ग्रामसेवक यांनी पदाचा दुरुपयोग करून त्यांना तो वरदहस्तामुळे, राजकीय वरदहस्तामुळे त्यांना देण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही वेळोवेळी आर्थिक गुन्हे शाखेकडे आम्ही मागणी केली आणि तो आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर काल रात्री 8 वाजता तत्कालीन सरपंच शंकर खलाणे व अन्य 5 लोक असा त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणून मी शासनाचे आभारी आहे आणि वेळोवेळी आम्ही शासनाला पाठपुराव्यासह आम्ही मदत करू आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्या आर्थिक गुन्हे किंवा शासनाचा आभारी आहोत। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।